नमस्कार, सुप्रभात मित्रांनो। आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। सकाळचे 9:30 वाजलेत मित्रांनो। बसलो आपल्या ऑफिसमध्ये, कोणच नाही ऑफिसमध्ये, मी एकटाच आहे। आज काय आपल्याला लोडिंगचं झालं नाही, कारण की गावातली एक गाडी होती आणि एक नगरची गाडी होती। ती एक गाडी 12 टायर गेली। आता गावातली गाडी अजून एक आहे आणि त्याच्यानंतर आपला नंबर उद्या होईल म्हटला। आज काय मोठ्या गाडीतली एकच गाडी गेली, ती पण शिक्रापूर। ते पण त्यांचं काय पर्सनल पार्टी होती, त्याच्यामुळे ती गाडी गेली। तर बघूयात आता काय होतं। आता आज तर काय होण्याचे चान्सेस नाही, झालं तर फोन करतो म्हटलं ट्रान्सपोर्टवाला। परवा दिवशी रात्री आम्ही त्या दिवशी रात्री बँगलोरला पोचलो 2 वाजता। काल सकाळी बरोबर 2 वाजले दुपारी आम्हाला तिथून निघता। काल संध्याकाळी आलो आम्ही इथं साधारण 8 वाजता वगैरे रात्री। मध्ये आधी पाऊस लागला आम्हाला, शकलेशपूरच्या घाट चढून वरती आलो, तिथून कंटिन्यू पाऊस होता। म्हणजे बेल्लूरपर्यंत पाऊस लागला। बेल्लूरच्या नंतर चिकमंगळूरला पण पाऊस होता रात्री, पण बारीक होता। पण शकलेशपूरला तर भयानक पाऊस होता। रात्री आलो, जेवण वगैरे केलं, सकाळी उठून आलो, पण काय आज हे नाही। 7 टायर भरपूर गाड्या गेल्या, कमीत कमी 8-9 गाड्या 6 टायर लोडिंगसाठी गेल्या। पण मोठ्या ह्याच्यात ती गाडी फक्त एकच गेली ती पण। आता बघू होईल काय ना काय उद्या। आणि आसिफ भाईची पण गाडी आज 12 टायर, ती म्हैसूरला खाली होते ॲटोमॅटिक एक्सेलला, ती पण होईल म्हटला। दोन्ही गाड्यांचं लोडिंगचं होईल म्हणतो 100%। बघूयात आता उद्या काय होतं आणि काय नाही। आता जाऊयात, नाश्ता वगैरे करूयात आणि मग जाऊयात पार्किंगला मित्रांनो। दुपारचे 3 वाजलेत मित्रांनो, आलोय आम्ही लोडिंगसाठी। आता आज अर्धी आणि उद्या अर्धी लोडिंग आहे आमचं। मोशीचा माल आहे आमचा, मोशी। नशीब भेटलं काही ना काय, आलं तर 2 जागेच लोडिंगसाठी आम्हाला आलं। कुंदन शेटला पण एक फोन आलता, पण तो होता देऊगावचा। पण शेवटी आम्ही इथे यायचं फायनल केलं। गाडी लावली आहे लोडिंगला, चालू करतील आता थोड्या वेळात। माल तर काही दिसत नाही एवढा, बघूयात आता काय होतं आणि काय नाही। ट्रान्सपोर्टवाल्याने तर आम्हाला सांगितलं होतं की आज होण्याचे चान्सेस आहे 80%। त्याच्या 80% म्हणजे होतच नाही। या साईडला नर्सरी एक पहिल्यांदाच आलो या मिलमध्ये एवढ्या वर्षात, गावातच आहे ती। बघूयात आता किती वेळ लागतो, काय करतात ते। मित्रांनो संध्याकाळचे 6 वाजलेत। इथं समोर एक नवीन मिलचं काम चालू आहे बघा, सेटअप करत आहे आता। छोटाच मिल आहे। या साईडला काहीतरी ऑफिस वगैरे होतं त्यांचं, बहुतेक पाडलंय सगळं। समोरच्या साईडला पण एक मिलचं काम चालू आहे। या साईडला ही नर्सरी आहे सगळी। ऑफिसच्या एकदम जवळच मिल आहे ही नर्सरी पूर्ण। आणि इथं आपली गाडी लोडिंग चालू आहे। गाडी पण बऱ्यापैकी भरली, अर्ध्याच्या पुढं भरून झाली। कुंदन शेटला त्यांचे मिलचे मालक म्हटलेत की बहुतेक भरू शकते गाडी। आजच्याच शेट थांबलेत बघा, बघू आता काय होतं काय। एंडपर्यंत काय सांगता येत नाही भरल का नाही। नेमका ऐन टायमाला सांगतात की नाही भरणार वगैरे, पण आपण अपेक्षा हीच ठेवायचं की भरल। भरले तर चांगलंच आहे।
बघूयात काय होतं ते. मित्रांनो, सकाळचे पहाटेचे 4 वाजलेत. बंकापूरच्या टोल नाक्यावर आलोय आत्ता. गाडी भरली आपली. 8 वाजता गाडी भरली होती, पण निघताना पाऊस चालू होता तिथं, त्याच्यामुळं व्हिडिओ वगैरे काढता नाही आला. भरली ते नशीब. 8 वाजता भरली. टपाल वगैरे देता 8:30 वगैरे झाले. त्याच्यानंतर निघालो खाली सागरपाटण्याची इथे येऊन जेवण वगैरे केलं. त्याच्यानंतर मध्ये आधी कुठं थांबलो नाही, कंटिन्यू येतच राहिलो. बरं झालं भरली. त्या साईडला गाडी दिसते आपली. टोल नाक्यावर आहे. आता बघू कुठपर्यंत जायचं वगैरे काही नक्की नाही, पण जेवढं जाता येईल तेवढं रनिंग कट करूया, कारण की दुपारचं चालायचं म्हणता का त्याला प्रॉब्लेम येतात. पण संकेश्वर वगैरे कोल्हापूरला वगैरे पाऊस झाला बहुतेक, कारण की स्वाभिमान संघटनेच्या आमच्या ग्रुपवर व्हिडिओ वगैरे टाकल्यात आणि सांगितले पण अध्यक्षांनी की ताडपत्री वगैरे व्यवस्थित बांधून या. आपलं तर काही अडचण नाही, कारण की सगळं व्यवस्थित पॅक आहे सगळं. तर निघूयात मित्रांनो, जाऊयात आता. बघूयात कुठं जिथं झोपील तिथं झोपूयात. शक्यतो मुल्ला ढाब्यावर तरी जाऊ, कारण की मुल्ला ढाब्याला जाता जाता भर आपल्याला उजेडच. आता 4 वाजले म्हटलं तरी 6-7:30 तरी होतील असा अंदाज आहे. बघूयात मित्रांनो, निघूयात आता. बागेवाडीच्या घाटात बघा मित्रांनो, एक ट्रेलर पलटी झालाय. सर झोपले, व्हिडिओ मी काढतोय. ट्रॅफिक सगळं सर्व्हिस रोडने वळवले. 2 ट्रेन लावलेत त्याला उचलायला. ह्या बसला पण एक डॅश दिलाय. मित्रांनो, दुपारचे 2 वाजलेत. आलोय आत्ता काकतीला, आपलं हत्तरगीला. सकाळी 6 वाजता मी इथं मुल्ला ढाब्यावर पोचलो होतो. त्याच्यानंतर शेटनीच कधी गाडी काढली, आले ते काकतीला वगैरे थांबले होते. त्याच्यानंतर डायरेक्ट हत्तरगीला उठलो आणि काकतीला शेटनी थांबले होते. हे बघा इथं काय टाकलंय गाडीवर. रितेश ट्रक ब्लॉग्स यूट्यूबचं हे केलंय, ॲड केली. मला माहीत पण नाही काय. हे आमचं आरसू ट्रान्सपोर्ट आहे, त्याचं आहे चिकमंगळूरचं. आणि या साईडला आपलं हमजा गॅरेज म्हणजे आसिफ मिस्त्रीचं पुण्याचं मार्केट यार्डचं. अजून या साईडला पण टाकले. हा बघा, इथं पण हमजा गॅरेज आणि इथं पण टाकले बघा रितेश ट्रक ब्लॉक. दोन्ही साईडला ॲड केली. खटाखट मध्ये झालं. मला काय माहीतच ना, मी झोपलो होतो मुल्ला ढाब्यावरच झोपलो होतो. त्यांनी कधी केलं. आत्ता मला आंघोळ वगैरे करून आम्ही जेवायला चाललो तेव्हा शेटने दाखवलं. तर जाऊयात आता, जेवण करूयात आणि निघूयात. पाऊस झालेला हुबळी वगैरे त्या साईडला भरपूर. बेळगावपर्यंत होता पण इथं नाही. पण कराड वगैरे कोल्हापूर सांगली साईडला पण झालेला पाऊस. आता गरम तो होतं म्हणजे 100% पाऊस पडणार. समोर आपलं हॉटेल आहे, जाऊया पहिले जेवण करून.
मित्रांनो, रात्रीचे 11 वाजले. दत्त भवनला आलतो जेवायला. बरोबर 10 वाजता आलतो. आज एवढी भयानक गर्दी आहे ना, म्हणजे आम्ही आता भरपूर वर्ष झाले इथं येतो, पण आज सगळ्यात जास्त गर्दी आहे. मटण 7 वाजता संपलं होतं त्यांचं. आम्ही 10 वाजता आलो, तरी कस्टमर काय अजून थांबायचं नावच नाही घेत. कंटिन्यू कस्टमर येतच आहेत. वैतागले ते पण शेट लोक वगैरे. दुपारी तिथं हत्तीरगेरवरून निघालो. त्याच्यानंतर झोपलो मी परत. निप्पाणीला शेटनी गाडी आणली होती. निप्पाणीला थांबलो होतो नितीन मिस्त्रीच्या इथं, कारण की जरा डिझेल वाढून घ्यायचं होतं. तिथंच वेळ झाला आम्हाला. 7:30 वाजले तिथून निघायला. आणि मग आता डायरेक्ट तिथून निघाल्यानंतर आधीमध्ये कुठं थांबलो नाही. डायरेक्ट इथंच आलो दत्त भवनला जेवणासाठी. तर मित्रांनो, आता बघूयात. सकाळी तर बोलवलं त्यांनी. त्यांना सांगितलं होतं पार्टीवाल्याला की 2-3 वाजेपर्यंत येतो म्हणून, पोचल म्हणून. तर या म्हटलं काय अडचण नाही. उद्या तर गाडी खाली होईल. आता भारतपोरचं पण माल आहे आणि एशियन पण भेटल. बघूयात आता नक्की नाही कुठलं भरायचं वगैरे काय. पहिले गाडी तर खाली व्हायला पाहिजे. मित्रांनो, तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये कळेल की कधी गाडी खाली झाली काय ते. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथं समाप्त करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. शुभरात्री. जय महाराष्ट्र, जय हिंद.